नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण हे राज्यभरात तापलं असून पुरंदर हवेली मतदारसंघात हे जरा जास्तच तापू लागलंय। हा मतदारसंघ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असतो। या मतदारसंघाकडे सध्या सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं असून महाविकास आघाडीत हा मतदारसंघ सध्या जरी काँग्रेसकडे असला तरी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या मतदारसंघासाठी दावा करणार असल्याने महाविकास आघाडीत आतापासूनच रस्सीखेच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अशी चर्चा देखील इथे रंगली आहे। तर दुसरीकडे पुरंदर हवेलीतील आघाडी आणि महायुतीत जर इथे बिघाडी झाली तर इथे पंचरंगी निवडणूक रंगण्याची जास्त शक्यता आहे। तर बंडखोरीचं आव्हानही असण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात इथे रंगलेली आहे। तर पुरंदर हवेलीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी एकत्रित काम केलं होतं। तर पुरंदरमध्ये महाविकास आघाडीतून प्रबळ असे दावेदार म्हणजे काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आहेत। तर आता यावेळी राष्ट्रवादीचे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पुरंदरवर दावा केल्यामुळे आमदार संजय जगताप यांची धाकधूक ही चांगलीच वाढली। यामुळे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पक्षात इथे अत्यंत खळबळ उडाल्याची आपल्याला पाहायला मिळते व इथल्या चर्चांना देखील उधाण आहे। तर झेंडे यांनी पुरंदर हवेलीतील गावभेट दौरे हे सर्व सुरू केलं आहे। त्यासोबतच किती दिवस दुसऱ्यांचा प्रचार करणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर अभी नहीं तो कभी नहीं या निर्णयावर झेंडे आले। सध्या झेंडे यांनी स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे। हवेलीत देखील शिवसेना उबाटा गटाचे शंकर राणा हरपळे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत। तर आघाडीत काँग्रेस पक्षाला जागा सुटेल असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। तर पुरंदर हवेलीमधील महायुतीत अनेक दिग्गज उमेदवार हे सामील असल्याने उमेदवारीसाठी इथे मोठी रस्सीखेच होत असताना आपल्याला पाहायला मिळतेय। महायुतीतून नैसर्गिकरित्या ही जागा शिवसेना शिंदे गटाची आहे। माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी या संदर्भातला संपर्क आणि गावभेट दौरा सुरू केलाय। तर शिवतारे हे विधानसभा 2024च्या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं रिंगणात उतरणार आहे। तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकावडे त्यासोबतच भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्याकडूनही उमेदवारीवर दावा सांगण्याची शक्यता आपण म्हणू शकतो। तर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांची विधानसभेची जोरदार तयारी इथे सुरू झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। तर जालिंदर कामठे हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत। तर आपण जर पाहिलं तर आता भाजपमधूनच इथे 4 जण इच्छुक असल्याचं आपल्याला साफ पाहायला मिळतंय। तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवायची या दृष्टीने राष्ट्रवादीचे जिल्हा बँकचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे हे कामाला लागलेत। दुर्गाडे यांनी पुरंदर पूर्व भागात गावभेट दौरे सुरू केले आहेत। तर इथला दुसरा युवा चेहरा म्हणजेच दत्ता झुरंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण इथे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादित केला। त्यानंतर ते मंडळात समिती सदस्य त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांच्या विरोधातच झुरंगे यांनी दंड ठोपाटल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीतून शिवसेना शिंदे पक्षाला जागा सुटेल असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। तर मग या सर्व राजकीय गणितांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनातला आमदार कोण किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि जर तुम्ही अजून माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।